त्यानंतर मग पुन्हा या संपूर्ण प्रकरणात जर फॅक्ट्सच्या आधारावर सुप्रीम कोर्टाला विचार करायचा असेल तर सुप्रीम कोर्टाला पण पुन्हा एकदा या प्रकरणातील सर्व पक्षकारांची बाजू ऐकावी लागेल। म्हणजे जर आमदार अपात्रतेचा संदर्भातला काही निकाल हा निर्णय जर सुप्रीम कोर्टाला करायचा असेल तर सुप्रीम कोर्टाला सुद्धा परत एकदा त्या सर्व आमदारांची त्या सगळ्यांची बाजू ऐकून घ्यावी लागेल। तर त्यावरती देवदत्त कामत असं म्हणतात की ते सगळेजण जे जे आज तुमच्या समोर आलेले आहेत त्या सगळ्यांचं प्रतिनिधित्व त्यांची बाजू यापूर्वी मांडून झालेली आहे आणि त्यानंतर मग त्यांना जे काही या डिस्क्वालिफिकेशन अपात्रतेच्या प्रकरणामध्ये जे काही सांगायचं आहे ते सगळं त्यांनी सांगितलेलं आहे आणि आता सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणामध्ये संपूर्णपणे निकाल करायला हवा की हे आमदार अपात्र ठरतात की नाही। आणि त्यानंतर मग ते म्हणतात की आम्ही सुभाष देसाईंच्या केसमध्ये जे मूळ प्रकरण होतं जे पहिल्यांदा दाखल करण्यात आलं होतं एकनाथ शिंदेंच्या विरोधात उद्धव ठाकरेंकडून त्या प्रकरणामध्ये देवदत्त कामत म्हणतात आम्ही हेच विनंती केली किंवा आम्ही कोर्टाला हेच सांगितलं की आमचा विधानसभा अध्यक्षांवर विश्वास नाही आणि त्यामुळे कोर्टानेच निर्णय करावा आमदार अपात्र ठरणार आहेत की नाही। त्यानंतर मग ते म्हणतात की अध्यक्षांनी भरपूर वेळ घेतला विधानसभा अध्यक्षांनी त्यांनी जवळपास बरेच महिने घेतले आणि नंतर मग आम्हाला पुन्हा सर्वोच्च न्यायालयात यावं लागलं आणि आपल्याला आठवत असेल की त्यावेळी उद्धव ठाकरेंच्या वतीने सर्वोच्च न्यायालयामध्ये अर्ज दाखल करण्यात आला होता। जजमेंट आल्यानंतर म्हणजे 5 न्यायाधीशांच्या घटनापीठाने जे निकालपत्र लिहिलं की विधानसभा अध्यक्षांनी कशा रीतीने निर्णय करायचा आहे तर या मार्गदर्शक सूचनांच्या आधारे निर्णय करायचा आहे। त्यामध्ये राजकीय पक्षाने व्हीप नेमायचा, राजकीय पक्ष कुणाचा आहे हे ठरवताना पक्षाची घटना जी निवडणूक आयोगाकडे रेकॉर्डवर असेल ती विधानसभा अध्यक्षांनी विचारात घ्यायची। जर निवडणूक आयोगासोबत सल्लामसलत करावी लागली तर विधानसभा अध्यक्ष करू शकतात। त्यानंतर विधानसभा अध्यक्षांनी राजकीय पक्ष कुणाचा आहे हे ठरवून त्याच्या व्हीपला मान्यता देऊन मग आमदार अपात्रतेचा निर्णय करायचा आणि तेव्हा बराच वेळ निर्णय होत नव्हता म्हणून परत उद्धव ठाकरे सर्वोच्च न्यायालयात आले। त्यांनी म्हटलं की आता विधानसभा अध्यक्षांना सांगा की त्यांनी निर्णय केला पाहिजे। मग पुन्हा सर्वोच्च न्यायालयाने म्हटलं की तुम्ही लवकर निर्णय करा। पुढे सर्वोच्च न्यायालयाने एक टाइम टेबल लिहून दिलं की अशा प्रकारे अध्यक्षांनी निर्णय करायचा आहे आणि मग पुढे जानेवारी 2024 मध्ये विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी एक निर्णय केला आणि कुणालाच अपात्र ठरवलं नाही, ना उद्धव ठाकरेंच्या आमदारांना अपात्र ठरवलं ना एकनाथ शिंदेंच्या आमदारांना अपात्र ठरवलं। तर या सगळ्याचा परत उल्लेख हा देवदत्त कामत करतात कारण देवदत्त कामतांनी पहिल्यांदा कोर्टाच्या त्या प्रश्नाचं उत्तर देण्याचा प्रयत्न केला की कोर्ट म्हणाले की आज आम्ही अपात्र करू शकतो का। दुसरा मुद्दा अपात्र ठरलेल्या आमदाराला पात्र कोर्टाने अनेकदा केलेलं आहे की विधानसभा अध्यक्षाचा निर्णय चुकीचा होता असं म्हणून, परंतु ज्या प्रकरणामध्ये एखादी निगेटिव्ह ॲक्शन आहे म्हणजे ज्या प्रकारची एखादी शिक्षा देण्याचा अधिकार किंवा जे करण्याचा अधिकार विधानसभा अध्यक्षांचा आहे आमदार अपात्रतेचा तो अधिकार कोर्टाने स्वतःकडे घ्यायचा आणि मग ते कोर्टाने करायचं का। त्यावर देवदत्त कामत यांचं लॉजिक असं आहे की कोर्ट हे करू शकतं आणि त्यांनी काही उदाहरणं दिली की कशा प्रकारे हा प्रश्न केवळ अधिकार वापराचा नाही आहे तो ऑपरेशन ऑफ लॉच आहे। कायद्यात असं लिहिलेलं आहे की दे शाल बी डिस्क्वालिफाईड, ते दे शाल बी डिस्क्वालिफाईड याचा अर्थ ते अपात्र व्हायला हवेत जेव्हा पक्षांतर होतं तेव्हा असं 10व्या अनुसूचित लिहिलंय आणि म्हणून हे झालं पाहिजे। मग कोर्टाने त्या पुढचा प्रश्न त्यांना असा विचारला की ठीक आहे जर आता हे करायचं असेल तर यातल्या ज्या सगळ्या कन्सर्न पार्टी आहेत म्हणजे 39 आमदार आहेत त्यानंतर मग तुमच्याकडचे असलेले 15-16 त्यावेळेसचे जे कोणी आमदार होते ते आहेत या सर्वांच्या बाबतीमध्ये आम्हाला त्यांचं म्हणणं ऐकून घ्यावं लागेल जर कोर्टाला निर्णय करायचा असेल तर त्यावर देवदत्त कामत म्हणाले की हे सगळेजण आतापर्यंत रिप्रेझेंट झालेले आहेत म्हणजे यांची बाजू जी काय मांडायची होती ती मांडून झालेली आहे, ती विधानसभा अध्यक्षांपुढे मांडलेली आहे आणि आम्ही सुभाष देसाईंच्या प्रकरणात म्हणजे जे मूळ प्रकरण होतं त्यात आम्ही कोर्टाला हेच सांगत होतो की तुम्ही आमदार अपात्रतेचा निर्णय करायला हवा कारण आम्हाला विधानसभा अध्यक्षांवर विश्वास नाही असं उद्धव ठाकरेंच्या वतीने सध्या देवदत्त कामत हे म्हणतात। तर त्यानंतर मग पुन्हा एकदा त्यांनी असं म्हटलेलं आहे की जर या संपूर्ण प्रकरणामध्ये त्यावेळी कोर्टाने एक अल्टिमेट टाइमलाईन दिली, एक टाइम टेबल दिलं आणि त्यानंतर मग निर्णय झाला होता आणि पुन्हा आता ते हे सांगण्याचा प्रयत्न करत आहेत की सुप्रीम कोर्ट किंवा हायकोर्ट स्वतः एखाद्या व्यक्तीला किंवा एखाद्या आमदारांना डिस्क्वालिफाय करू शकतं का। तर त्यावर ते म्हणतात की मी तुम्हाला काही असे संदर्भ दाखवतो। आता सध्या देवदत्त कामत
हे उद्धव ठाकरेंच्या वतीने सर्वोच्च न्यायालयाला काही संदर्भ दाखवण्याचा प्रयत्न करतात। त्या संदर्भांच्या अनुषंगाने ते म्हणतात की मी तुम्हाला असं दाखवतो की कोणकोणत्या किती प्रकरणांमध्ये सर्वोच्च न्यायालय किंवा उच्च न्यायालयाने स्वतः डिस्क्वालिफिकेशनचा निर्णय घेतला जेव्हा एखाद्या प्रकरणात संबंधित आमदार किंवा खासदार अपात्र ठरत आहेत अशा स्वरूपाची वस्तुस्थिती किंवा अशी परिस्थिती दिसल्यानंतर कोर्टाने याविषयीचा निर्णय घेतला। आणि त्यांनी असं म्हटलेलं आहे की संपूर्ण प्रकरणात म्हणजे कोर्टाने यापूर्वी म्हटलं की भरपूर वेळ या संपूर्ण प्रकरणामध्ये दिले गेलेला आहे, भरपूर वेळ या प्रकरणात आधीच दिला गेलेला आहे, डिस्क्वालिफिकेशन प्रोसिडिंगसाठी दिला गेलेला आहे आणि त्यामुळे आता यावर निर्णय सुप्रीम कोर्टानेच केला पाहिजे की हे आमदार अपात्र ठरतात की नाही, असं देवदत्त कामतांचं म्हणणं आहे। आणि आता पुन्हा एकदा काही उदाहरण देत आहेत देवदत्त कामत। ते म्हणतात की जर काही लोकांना राजकीय पक्षामध्ये जायचं असेल आणि राजकीय पक्षामध्ये जाऊन त्यांना महत्वाकांक्षा असेल की त्या राजकीय पक्षाचं आपण नेतृत्व करायचंय, आता सध्या ते उदाहरण देतात की काही सर्वसामान्य लोकांना राजकीय पक्षात जायचंय आणि त्या राजकीय पक्षात जाऊन त्यांना स्वतः राजकीय पक्षाचं नेतृत्व करायचंय आणि अशा प्रकरणामध्ये ते अशा संपूर्ण परिस्थितीत कोणता तरी दुसऱ्या गटाला जॉईन करू शकतात का आणि मग ते कुठल्या फोरम समोर कोणत्या यंत्रणेसमोर जाणार जर त्यांना पक्षाचं नेतृत्व करायचं असेल तर ते दुसरा गट जॉईन करून इलेक्शन कमिशनकडे जाणार का, असं सध्या देवदत्त कामत एक सर्वसाधारण उदाहरण देत आहेत सर्वोच्च न्यायालयाला की जर काही लोकांनी राजकीय पक्षात जायचंय, राजकीय पक्षात गेल्यानंतर त्यांना असं वाटत असेल की आपण त्या पक्षाचं नेतृत्व केलं पाहिजे आणि जर त्यांना नेतृत्व करायचं असेल तर ते कोणत्या तरी फोरम समोर म्हणजे निवडणूक आयोगासमोर जाऊन एखाद्या दुसऱ्या गटाला जॉईन करून निवडणूक आयोगासमोर जाऊन हा दावा करू शकतात का, असं सध्या देवदत्त कामत हे सर्वोच्च न्यायालयाला विचारतायत। आणि जवळपास या संपूर्ण प्रकरणामध्ये परत 2022 मधल्या संपूर्ण प्रकरणाची ज्यावेळी अखिल भारतीय प्रतिनिधी सभा झाली होती शिवसेनेची, ज्या शिवसेनेचे मुख्य नेता म्हणून एकनाथ शिंदेंना निवडण्यात आलं, तर त्याचा सध्या देवदत्त कामत संदर्भ देत आहेत। त्यामुळे जर आपण इथे विचार करायचा असेल तर काल ज्या नोटवर किंवा ज्या वाक्यावर कपिल सिब्बलांनी आपला युक्तिवाद संपवला त्यामध्ये कपिल सिब्बलांचं म्हणणं होतं की जर धनुष्यबाण आम्हाला मिळू शकणार नसेल तर तो गोठवला गेला पाहिजे आणि जर तो आम्हाला मिळत नसेल तर तो त्यांनाही नाही मिळाला पाहिजे आणि त्यामुळे तो गोठवून टाकला पाहिजे असं सिब्बलांनी म्हटलं। त्यानंतर देवदत्त कामतांचा पूर्ण युक्तिवाद यावर सुरू आहे की सादिक अली प्रकरणातली जी ट्रिपल टेस्ट किंवा जे लॉजिक आहे, जो तर्क आहे, तो तर्क आम्हाला लागू होत नाही, आमची परिस्थिती पूर्ण वेगळी होती, तेव्हा इंदिरा गांधींसोबत आमदार होते, इंदिरा गांधींसोबत खासदार होते आणि इंदिरा गांधींच्या विरोधातला जो गट होता काँग्रेसमधला काँग्रेस ओरिजिनल त्यांच्यासोबत सगळी काँग्रेसची पक्ष संघटना होती, अशी परिस्थिती आमची नव्हती, आमची परिस्थिती वेगळी होती, त्यामुळे ते लॉजिक आमच्या प्रकरणामध्ये लावलं गेलं नाही पाहिजे असं देवदत्त कामत यांनी म्हटलंय। त्यानंतर जो कोर्टाने त्यांना प्रश्न उपस्थित केला होता की एखाद्या अपात्र ठरलेल्याला पात्र ठरवणं हे कोर्ट नक्की करू शकतं, परंतु कोर्ट स्वतः विधानसभा अध्यक्षांचे अधिकार घेऊन एखाद्या आमदारांना अपात्र करू शकतं का आणि ह्या पॉइंट ऑफ टाइमला त्या आमदारांना जी विधानसभा संपलेली आहे, कार्यकाळ संपलेला आहे, त्यासाठी अपात्र ठरवता येऊ शकेल का, तर त्यावर एक पुन्हा लॉजिकल आर्ग्युमेंट देण्याचा प्रयत्न देवदत्त कामत करतायत आणि त्यांचं म्हणणं आहे ते सध्या काही उदाहरणं काही संदर्भ दाखवत आहेत की कोणकोणत्या संदर्भांमध्ये या प्रकारे सर्वोच्च न्यायालयाने किंवा उच्च न्यायालयाने या संपूर्ण प्रकरणामध्ये काही बाबतीत आमदारांना अपात्र केलं होतं, आमदारांच्या अपात्रतेचे निर्णय केले होते आणि या प्रकरणातही ते निर्णय व्हायला हवे होते। आणि पुन्हा त्यांनी प्रश्न विचारलाय, खूप महत्त्वाचं जे आर्ग्युमेंट केलं, जे आर्ग्युमेंट भाजपचे लोक राजकीय चर्चांमध्ये करत होते की उद्धव ठाकरेंनी युतीत आमच्यासोबत निवडणूक लढली, आज उद्धव ठाकरेंचे वकील सर्वोच्च न्यायालयात म्हणाले की जेव्हा तुम्ही युतीत निवडणूक लढता त्यावेळी तुम्हाला मिळणाऱ्या मतांमध्ये किती मतांची टक्केवारी तुमच्या राजकीय पक्ष संघटनेची असते आणि तुमच्या मित्रपक्षाची असते, त्यामुळे केवळ मतांच्या टक्केवारीच्या आधारावर किंवा मतं मिळवून निवडून येणाऱ्या आमदार खासदारांच्या आधारावर राजकीय पक्ष संघटनेचा निर्णय होऊ शकतो का, असा एक प्रश्न त्यांच्या बाजूने लॉजिक देऊन देवदत्त कामत यांनी विचारण्याचा प्रयत्न केला। त्यामुळे आजची ही सुनावणी सुद्धा परत एकदा संपत आलेली आहे असं दिसतंय। देवदत्त कामतांचं म्हणणं आहे की 10वी अनुसूची कमकुवत नाही झाली पाहिजे, त्यामुळे त्यानंतर मग आता देवदत्त कामत आता यांनी आपला युक्तिवाद संपवलेला आहे। उद्धव ठाकरेंच्या वतीने हा संपूर्ण युक्तिवाद देवदत्त कामत यांनी
संपवलेलं आहे। त्यानंतर मग आता पुन्हा एकदा सर्वोच्च न्यायालयामध्ये उद्धव ठाकरेंच्या बाजूने देवदत्त कामत यांनी म्हटलंय आमदार अपात्र ठरले पाहिजेत, आमदारांना अपात्र करण्याचा अधिकार न्यायालयाकडे आले आणि न्यायालयाकडे आमदार अपात्र करण्याचा अधिकार आहे आणि त्या अधिकाराचा वापर न्यायालयाने केला पाहिजे। आणि आता ही सुनावणी संपत आलेली आहे। आता एकनाथ शिंदेंच्या बाजूने कधी परत एकदा एकनाथ शिंदेंच्या वतीने आता युक्तिवाद कधी केला जाणार या संपूर्ण प्रकरणामध्ये हा मुद्दा आहे। आणि आता सध्या देवदत्त कामत यांनी आपल्या बाजूने पूर्णपणे संपूर्ण युक्तिवाद संपवलेल्या उद्धव ठाकरेंच्या वतीने। अगदी तर ही सुनावणी सुरू होती सध्या सर्वोच्च न्यायालयामध्ये आणि देवदत्त कामत हे युक्तिवाद करत होते ठाकरेंच्या शिवसेनेकडून। वेगवेगळे मुद्दे त्यांनी या युक्तिवादाच्या दरम्यान मांडलेले आहेत आणि आपला युक्तिवाद आता पूर्ण झाल्याचं त्यांनी सांगितलंय। त्यामुळे जो विरोधामध्ये असणारा पक्ष आहे सध्या या केसमधला त्यांचे युक्तिवाद आणि त्यांच्या तारखा नेमक्या काय असतील याकडे देखील आपलं लक्ष राहील। सोमेश, या संदर्भात आणखी एक म्हणजे माहिती जाणून घ्यायची आहे ती म्हणजे कपिल सिब्बल यांचा युक्तिवाद आणि देवदत्त कामत यांचा युक्तिवाद यांच्यामधले जे महत्त्वाचे मुद्दे होते किंवा सारखे मुद्दे नेमके कोणते होते किंवा आणखी काय अधिकचे मुद्दे आजच्या या युक्तिवादाच्या दरम्यान देवदत्त कामत यांनी मांडले? निश्चितच देवदत्त कामत यांचा युक्तिवाद तसा तुलनेने कपिल सिब्बलांपेक्षा छोटा होता, परंतु त्या छोट्या युक्तिवादामध्ये त्यांनी बरेच जास्त मुद्दे मांडण्याचा प्रयत्न केला। जर आपण पाहिलं कपिल सिब्बलांच्या युक्तिवादामध्ये त्यांनी पहिल्यांदा 2 दिवस तर पूर्ण घटनाक्रम सांगितला की कधी शिवसेनेची 1966 ला स्थापना झाली, बाळासाहेब ठाकरे त्याचे प्रमुख होते, पुढे काय झालं, 99 साली काय झालं, 2012 ला काय झालं, 2018 ला काय झालं। त्यानंतर मग त्यांनी निवडणूक आयोगाच्या विरोधामध्ये पूर्णपणे युक्तिवाद सुरू करण्यापूर्वी त्यांनी आमदार अपात्रतेच्या संदर्भामध्ये पहिल्यांदा युक्तिवाद केला आणि सुरुवातीला आमदार अपात्रतेच्या प्रकरणात युक्तिवाद केला। त्यानंतर मग त्यांनी पुढे जाऊन या संपूर्ण प्रकरणात निवडणूक आयोगाचा निर्णय कशा प्रकारे चुकीचा होता हे सांगण्याचा प्रयत्न केला आणि आमदारांना अपात्र ठरवलं गेलं पाहिजे असं म्हटलं। आणि कपिल सिब्बलांनी ज्या महत्त्वाच्या 2 मागण्या केल्या ते म्हणाले की निवडणूक आयोगाकडे प्रकरण प्रलंबित असताना आणि आमदार अपात्रतेचं प्रकरण दुसऱ्या बाजूला प्रलंबित असताना निवडणूक आयोग आपल्या निवडणूक चिन्हाविषयीचा निर्णय करू शकतं का? सुभाष देसाईंच्या जजमेंटमध्ये धनंजय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील 5 न्यायाधीशांच्या निकालपत्रात लिहिलं गेलेलं आहे की होय निवडणूक आयोग स्वतंत्रपणे निर्णय करू शकतो। तर कपिल सिब्बलांनी म्हटलं की हा जो पॅराग्राफ आहे पर्टिक्युलर याला पुन्हा एकदा 7 न्यायाधीशांच्या घटनापीठासमोर रिकन्सिडरेशनसाठी पाठवलं गेलं पाहिजे। आणि त्यानंतर सर्वात महत्त्वाची मागणी जी कपिल सिब्बलांनी केली एक पर्यायी मागणी म्हणून की धनुष्यबाण गोठवून टाकला पाहिजे। जर तो आम्हाला मिळू शकत नसेल, जर तो एकनाथ शिंदेंना मिळू शकत नसेल तर तो गोठवला गेला पाहिजे असं कपिल सिब्बल म्हणाले होते। त्यानंतर देवदत्त कामत यांनी हा युक्तिवाद करायला सुरुवात केली आणि या